चला, गुड मॉर्निंग मित्रांनो. परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये स्वागत आहे. मापसू भरती आणि आपली पशुधन पर्यवेक्षक टार्गेट ठेवून आपण प्रॅक्टिस सेट घेत आहोत. आज आपला प्रॅक्टिस सेट मोस्ट आयएमपी प्रॅक्टिस सेट 3 आहे. ठीक आहे. तर मापसू भरतीसाठी हा अत्यंत आवश्यक आहे. आयएमपी प्रश्न आपण घेत आहोत. चला, आजच्या आपल्या व्हिडिओला, आजच्या लेक्चरला सुरुवात करू. तर मित्रांनो, खूप कमी फॉर्म आलेले आहे आपल्या मापसू भरतीसाठी. आपले लॅब अटेंडंट जे आहे त्यासाठी तर सर्वात कमी फॉर्म आहे. जागेच्या तुलनेमध्ये, नाहीतर सर तुम्ही म्हणता 2400 फॉर्म आहेत ना, तुम्ही सर्वात कमी सांगत आहात. तर जागेच्या तुलनेमध्ये ते सर्वात कमी आहे. त्यामुळे आपल्याला एक सुवर्ण संधी आहे मापसू भरतीसाठी. तर बघा मित्रांनो, भारताच्या जीडीपी मध्ये पशुधन क्षेत्राचे योगदान आणि संबंधित जवळपास आपण पशुधन पर्यवेक्षक साठीचे किंवा मग लॅब अटेंडंट साठीचे किंवा मग लाईव्ह स्टॉक असिस्टंट साठीचे, प्रक्षेत्र सहाय्यक, फार्म असिस्टंट साठीचे, ड्रेसर, प्रदर्शन सहाय्यक यासाठी जे प्रश्न येणार आहे, जो सिलेबस दिलेला आहे त्याच अनुषंगाने आपण हे लेक्चर घेत आहोत. ठीक आहे. चला, आपण आता पुढे जाऊ. पहिला प्रश्न आहे, डायरेक्ट पहिल्या प्रश्नावर येतो आपण. जीडीपी मध्ये पशुधन क्षेत्राचे योगदान किती, या संबंधी तो प्रश्न आहे. डायरेक्ट आपण प्रश्नावर जाऊ. बघा आता, भारताच्या जीडीपी मध्ये पशुधन क्षेत्राचे योगदान किती आहे, पहिलाच प्रश्न आहे. अतिशय आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो, त्यामुळे तो पहिलाच प्रश्न आपण घेतलेला आहे. तर बघा, भारताच्या जीडीपी मध्ये जवळपास 4.11 4.11 नाही, इथं 5.5 पाहिजे. किती पाहिजे? 5.5 किंवा 5.5, हे बरोबर आहे. ठीक आहे. पहिल्याच प्रश्नाला आमच्या यानं मिस्टेक केलेली आहे. जुना आकडा आहे 4.11 आहे याचं उत्तर. तो जुना आकडा आहे, हा जुना आकडा आहे. आता नवीन आकडा आहे आपला 5.5 किंवा 49. ठीक आहे. हा नवीन आकडा आहे. एवढे पर्सेंटेज जीडीपी मध्ये पशुधन क्षेत्राचे, आपल्या लाईव्ह स्टॉक सेक्टरचे आहे. आता जीडीपी म्हणजे काय आणि जीव्हीए म्हणजे काय आणि आपल्या पशुधन क्षेत्राचे एवढे कमी शेअर्स का, मग कृषी क्षेत्राचे शेअर्स किती आहे, मग कृषीमध्ये आपलं पशुधन येते का, हे सगळे प्रश्न विचारतात. ते सगळ्या प्रश्नाचं आपण सविस्तर विश्लेषण परत तुम्हाला सांगत आहोत. ठीक आहे. आता याचं उत्तर काय मित्रांनो? 5.5 पाहिजे किंवा 5.49 असं ऑप्शन मध्ये पाहिजेत होतं. हे आपल्या जीडीपी मध्ये पशुधन क्षेत्राचे योगदान आहे, लाईव्ह स्टॉक सेक्टरचे योगदान आहे. ठीक आहे. 2023-24 ची आकडेवारी आहे 5.49. ठीक आहे. जीव्हीए मधलं योगदान आहे. इथे जीव्हीए मध्ये करा, जीव्हीए मधलं योगदान आहे. जीव्हीए आणि जीडीपी थोड्याशा वेगवेगळ्या संकल्पना आहे. तर बघा, किती? 5.5%. हे आकडा लक्षात ठेवायचा. 5.5, परत सांगतो, किती? 5.5 हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. येऊ शकते. ठीक आहे. आता बघा, जीडीपी आणि जीव्हीए म्हणजे काय? जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. जेवढं आपल्या देशामध्ये जेवढं उत्पादन होत असते, जेवढं प्रोडक्शन आहे, ते सगळं देशात तयार होणार ते सगळं, वस्तू असो की सेवा असो. वस्तू म्हणजे आता ही पेन आहे, ही पेन, आणि सेवा म्हणजे मी तुम्हाला जी सेवा देत आहो, मी तुम्हाला जी सर्व्हिस देत आहो शिकवण्याची, ती सर्व्हिस, वस्तू आणि सर्व्हिस हे सगळं मिळून आणि आपल्या देशामध्ये, बरं का, आपल्या देशामध्ये, आपल्या देशाच्या याच्यात जी किंमत निघते, जे टोटल निघते, ते म्हणजे जीडीपी. ठीक आहे. हे झालं जीडीपी. ग्रॉस डोमेस्टिक म्हणजे घरगुती, आपल्या देशामधलं प्रोडक्ट. ठीक आहे. प्रोडक्ट म्हणलं तर आता आपली वस्तू पण होते आणि सेवा म्हणजे सर्व्हिस पण होते. मी तुम्हाला देत आहो किंवा डॉक्टर तुम्हाला देत असते, वकील तुम्हाला देत असते किंवा एखादा सल्लागार तुम्हाला देत असते, ती सर्व्हिस, ऍक्च्युअली त्याला सर्व्हिस असं म्हटलं जाते. ठीक आहे. आता जीव्हीए, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड, तर यामध्ये काय, प्रत्येक क्षेत्राने निर्माण केलेली वास्तविक व्हॅल्यू. इथं काय होती? ग्रॉस होती. इथं वास्तविक व्हॅल्यू येणार आहे तुमची. आता इकडे काय, इकडे घसारा वगैरे मायनस केला जातो. जीएनपी मध्ये हे जीडीपी आहे,
जीडीपी मधून आपल्याला जीएनपी जेव्हा काढायचे असतात ना, जीएनपी म्हणजे ग्रॉस नेट प्रोडक्ट, नेट म्हटलं की लगेच तिथं घसारा, आपलं जे घसारा आहे ते मायनस केला जातो, वजा केला जातो, त्यामधून जे निघते ते म्हणजे जीएनपी, ग्रॉस नेट प्रोडक्ट, ते जीडीपीच्या कमी असते नेहमीच. आणि जीव्हीए म्हणजे प्रत्येक क्षेत्रात निर्माण केलेली वास्तविक व्हॅल्यू ऍडेड. ठीक आहे, भारतात मोजणी सेक्टर वाईज कॉन्ट्रीब्युशन सहसा जीए मध्ये मोजला जातो. ठीक आहे, आता पुढे बघा पशुधन क्षेत्रामध्ये काय काय येते. तर पशुधन क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादन येते, आपण मिल्किंग म्हणतो ते येते, शेळी मेंढी पालन येत असते, कुक्कुटपालन येत असते, आणि म्हैस व बैल शेती कामासाठी जे लागतात ते सगळे येत असते. आता तुम्हाला सविस्तर याच्यातलं सांगायचं आहे का, दुग्ध उत्पादन मध्ये काय ते दूध येते किंवा दुग्धजन्य पदार्थ येत असते. जेवढे दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही आहे, तूप आहे, पेढे आहे, ते सगळे दुग्धजन्य पदार्थामध्ये येते, त्याला दूध उत्पादन म्हणतो. ते सेक्टर म्हणजे पशुधन सेक्टर किंवा आपलं लाईव्हस्टॉक सेक्टर. नंतर शेळी मेंढी पालन मध्ये दूध येते, मांस येते, त्याचा लोकर पण येते. ठीक आहे, कुक्कुटपालन, पोल्ट्री ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये अंडी येते, मांस येते, हे सगळं म्हणजे कुक्कुटपालन, पोल्ट्री. आता म्हैस बैल म्हणजे शेती कामासाठी पण लागतात, गाई बैल, अजून दूध उत्पादनासाठी सुद्धा लागतात, मीट प्रोडक्शन सुद्धा केलं जातं, त्यालाच आपण बीफ पण म्हणतो. ठीक आहे, यामुळे दूध, मांस, अंडी, लोकर, खत यासारखे उत्पादन मिळतात या सेक्टर मधून. याला लाईव्हस्टॉक सेक्टर असं म्हटलेलं आहे. इथे कुठेही आपण फिश घेतलेलं नाही. फिश कन्फ्यूज करण्यासाठी, मत्स्य तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी येऊ शकते. मत्स्यपालन जे आहे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी येऊ शकते, त्यामुळे बी अलर्ट, मत्स्यपालन यामध्ये येत नाही. ठीक आहे, पुढे जायचं. चला बघा आता पुढे, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये पशुधनाचे स्थान किती आहे. तर टोटल जे आपलं जीडीपी आहे कशाचं, ऍग्रिकल्चर सेक्टरचं. नुसतं ऍग्रिकल्चर सेक्टर येत असते का त्यामध्ये, नाही. ऍग्रिकल्चर आणि अलाइड म्हणजे त्यासोबत असलेलं सेक्टर, जसं फिश आहे, पशुधन आहे, ते सगळं सेक्टर म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर. ठीक आहे, तर त्या संपूर्ण ऍग्रिकल्चर सेक्टरचा किती वाटा आहे जीडीपी मध्ये. जीडीपी मध्ये वाटा आहे आपला 18% मित्रांनो. तो कमी कमी होत आहे, आता जवळपास 14% पर्यंत येऊ शकते. जर 18% आहे, ठीक आहे, 18% मध्ये जवळपास 30% म्हणजे आपण 5.4% पकडलेला आहे टोटल जीडीपी म्हणजे टोटल पूर्ण देशाच्या. तर पूर्ण देशाच्या जीडीपी मध्ये 18% कृषी क्षेत्राचा आहे. किती, 18%. कृषी आणि सोबतचे जे आहे ते, त्याला आपण ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर असं म्हणत असतो. ठीक आहे, तर त्या ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरमध्ये टोटल ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरचा वाटा किती जीडीपी मध्ये, 18% टोटल. त्या ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर मधल्या लाईव्हस्टॉक सेक्टर मध्ये जवळपास 30% वाटा आहे. लाईव्हस्टॉक सेक्टरचा वाटा किती आहे त्या ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये, 30% आहे, म्हणजे 5.4% आहे त्या संपूर्ण. आता समजा ऍग्रिकल्चर 100% आहे, तर त्या 100% मध्ये 30% जवळपास पशुधनाचाच वाटा आहे. समजलं ना आता. आणि हे टोटल देशामधला विचार केला, देशामधला जेवढे सेक्टर आहे त्यामधला जेवढे सेक्टर आहे त्यामधला विचार केलेला आहे. ठीक आहे, बघा आता एक्झाम साठी महत्वाचे पॉइंट्स काय आहे आपलं, 5.5% ऍग्रिकल्चर मध्ये जीडीपी मध्ये वाटा आहे, 5.5% पशुधनाचा. आणि ऍग्रिकल्चर मध्ये किती आहे, तर ऍग्रिकल्चर मध्ये 30% आहे. ठीक आहे, फास्टेस्ट ग्रोविंग सब सेक्टर आहे ते, म्हणजे खूप लवकर ग्रो होत आहे. ठीक आहे, आता भारत जगात दूध उत्पादनामध्ये फर्स्ट रँकवर आहे, टॉपला आहे भारत. ठीक आहे, तर हे सगळे पॉइंट आपल्या परीक्षेमध्ये येतात. पुढे बघा, लाईव्हस्टॉक क्षेत्रात काय समाविष्ट होत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं, हे बघा आले, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो. तर बघा, लाईव्हस्टॉक सेक्टर मध्ये काय समाविष्ट होत नाही. कुक्कुटपालन होते का, आता सांगितलं तुम्हाला कुक्कुटपालन होतंय, बरोबर ना, कुक्कुटपालन होतंय, तुम्हाला दूध उत्पादन होतंय, मत्स्यपालन होतंय का, नाही, आताच सांगितलं. शेळीपालन होते का, हो होते. त्यामुळे काय समाविष्ट होत नाही, तर फिशरीज होत नाही, मत्स्य व्यवसाय, मत्स्यपालन यामध्ये समाविष्ट होत नाही. ठीक आहे, तर बघा हा फरक कायम लक्षात ठेवायचा, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढे जाऊ आपण.
आता बघा लाईव्हस्टॉक जीडीपी वाटा वाढण्याचे मुख्य कारण काय? तर बघा कशामुळे वाढलेला आहे लाईव्हस्टॉक सेक्टरचा जीडीपी? तर बघा शेती उत्पादनातील घट, म्हणजे आता बघा लाईव्हस्टॉक सेक्टर त्याच्यामध्ये लाईव्हस्टॉक सेक्टरमध्ये म्हणजे लाईव्हस्टॉक सेक्टरचा जीडीपी मध्ये जे वाटा वाढण्याचं मुख्य कारण आहे मित्रांनो, तर दूध उत्पादन. आपण टॉपला आहोत, जगामध्ये टॉपला आहोत, तर त्यामुळेच वाढलेलं आहे. त्यामुळे दूध उत्पादन आता तुम्ही लक्षात ठेवायचं. आता सोबत सोबत पोल्ट्री उत्पादन सुद्धा, आपलं कुक्कुटपालन सुद्धा भरमसाठ वाढत आहे. त्यामुळे 2 कारण, याचं उत्तर काय आहे? बी. त्यामुळे 2 कारण कायम लक्षात ठेवायची, 2 कारण कायम लक्षात ठेवायची. ऍग्रिकल्चर आपल्या लाईव्हस्टॉक सेक्टरचा जीडीपी मध्ये एवढा वाटा का वाढत आहे, फास्टेस्ट ग्रोविंग का होत आहे? तर दूध उत्पादन. दूध उत्पादन आपलं टॉपला आहे, जगामध्ये टॉपला आहे. ठीक आहे. तर प्रतिमानसी किती आहे ते पण विचारतं. 485 आहे. पुढे त्याचा प्रश्न मे बी टाकलेला आहे, कारण हे अतिशय महत्वाचं आहे. दूध उत्पादनात सातत्याने वाढ झालेली आहे आपली, आणि पोल्ट्री इंडस्ट्रीचा झपाट्याने सुद्धा विस्तार होता. पोल्ट्री इंडस्ट्री गावोगावी शेड उभे होत आहे, एकदम भयंकरच. म्हणजे पोल्ट्री मधलं जे प्रोडक्शन आहे भयंकर वाढत आहे, भयंकरच. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होता याच कारणामुळे. हे जे आहेत ना, आपलं पोल्ट्री असो किंवा दूध उत्पादन असो, या सगळ्या पशुधनामुळे ग्रामीण भागात रोजगारामध्ये वाढ होत आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. आता प्रति व्यक्ती दूध आलाच पहिलाच. आता नेक्स्टच प्रश्न आलाय, प्रति व्यक्ती दूध उपलब्धता 2024-25 मध्ये किती आहे? किती आहे? तर याचं उत्तर किती आहे? 485. मी तुम्हाला जस्ट सांगितलं आत्ताच बघा, परत प्रश्न हजर. 485 ग्रॅम पर डे एवढं प्रति व्यक्ती दूध उपलब्धता आहे. दुधाची उपलब्धता प्रति व्यक्ती किती आहे? 485 ग्रॅम पर डे. ठीक आहे. राहील लक्षात, विचारू शकते. एकदम दूध उत्पादनाची प्रोडक्शनची आपली कॅपॅसिटी वाढली, त्यामुळे उपलब्धता सुद्धा वाढलेली आहे. 2018-19 पासूनचा विचार केला असता एकदम असा हा कर्व जो आहे, हा वक्र जो आहे, एकदम असा उंचावर गेलेला आहे. आता बघा, आता टॉपला गेलेला आहे, तो टॉपला गेलेला आहे जवळपास 485. ठीक आहे. हे लेटेस्ट आकडेवारी आपण PIB असो किंवा मग आपले सर्वे असो, इकॉनॉमिक सर्वे, त्यामधून घेतो आपण. आता जागतिक तुलना व दुग्ध क्षेत्राचे महत्व. 485 ग्रॅम 2024-25 नुसार दूध उपलब्धता प्रति व्यक्ती. ठीक आहे. भारतातील आणि जगातील मग किती? जगातील किती? तर जगातील हे भारतातील 485, जगातील 328 आहे मित्रांनो. 328 सरासरी दूध उपलब्धता प्रति डे, म्हणजे प्रति डे. हे 328 ग्रॅम असते, हे 328 ग्रॅम पर डे, असं पर डे. ठीक आहे. आता जागतिक क्रमांक आपला दूध उत्पादनामध्ये पहिला आहे. किती आहे? पहिला आहे. जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश भारत आहे. ठीक आहे. राहील लक्षात. पुढे जायचं. आता जीवाला फोड येऊन तरी आपण घेत आहोत, कारण काय, खूप लेट झालं. मागच्या संडेला तुम्हाला लेक्चरच देता आलं नाही, त्यामुळे आता परत लेट व्हायला नको. तुमची एक्झाम लवकर 30 दिवसामध्ये येणार आहे मित्रांनो. किती? 30 दिवसामध्ये. मिनिमम 30 दिवस सांगत मी तुम्हाला. 25-30, आता 30 दिवस तर तुम्हाला 4-5 दिवस अगोदर सांगत होतो. आता जवळपास 25 दिवस राहिले, त्यामुळे खूप लवकर एक्झाम येऊ शकते तुमची. जस्ट आपण हे गृहीत धरत आहोत. वाढू किती दिवस शकते, म्हणजे 1-2 महिन्यानंतर एक्झाम येऊ शकते असं नाही, पण आपण कमीत कमी, कारण ते काय करतात, 8 ते 15 दिवसा अगोदर नोटीस देतात की तुमची या तारखेपासून एक्झाम आहे. पण लगेच आपण काय, एकदम गडबड होऊन जाते ना. आपल्याजवळ राहतेच किती दिवस तयारी करण्यासाठी, त्यामुळे आत्ताच अज्युम करायचं बस 25-30 दिवस आहे, आणि लगेच आपली तयारी फास्ट करायची. मग बघा, आता तुम्हाला तयारी जर फास्ट करायची आहे, मित्रांनो, तर तुम्ही माहित आहे का, आपला 40 दिवसाचा जो मास्टर प्लॅन आहे तो पण तुम्ही परचेस करू शकता. परचेस केलाच पाहिजे असं अजिबात नाही. स्वतःच्या येणं सुद्धा तुम्ही स्टडी करू शकता. पण यामध्ये काय आहे तुम्हाला सांगतो. यामध्ये मित्रांनो 40 दिवसामध्ये 40 डेज, आपण 40 डेज गृहीत धरलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला आता 35 दिवसामध्येच होणार आहे. जवळपास 40 दिवसामध्ये जो संपूर्ण तांत्रिक घटक आहे तो सगळा कव्हर केला जाणार आहे. यामध्ये संपूर्ण तांत्रिक घटक. यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहे? पशुधन सॅक, लाईव्हस्टॉक असिस्टंट आहे, प्रयोगशाळा परिचर, लॅबोरेटरी अटेंडंट आहे, ड्रेसर आहे, त्याला व्रणोपचारक म्हणतो,
प्रक्षेत्र सहाय्यक आहे त्याला फार्म असिस्टंट म्हणतो. प्रशिक्षण व प्रदर्शन सहाय्यक आहे, एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंट आहे. हे सगळ्या पोस्ट ज्या आहेत ना सगळ्यासाठी जवळपास एकच सिलेबस आहे. तर तो सगळा आपण 40 डेज मध्ये कव्हर करून देत आहोत. डेली तुम्हाला एक टॉपिक, त्या टॉपिकवर लगेच टेस्ट. टॉपिक दिलं त्या टॉपिकवर तुम्हाला लॉंग लेंथ नोट्स, शॉर्ट नोट्स या दोन पद्धतीच्या नोट्स देण्यात येतात. लॉंग लेंथ नोट तुम्ही नोट्स एकदा वाचायची, ती वाचल्यानंतर तुम्हाला शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत, त्या सगळ्या चॅप्टरचा सारांश व्यवस्थित सगळे पॉइंट कव्हर होतील असे 2 ते 3 पेजेसची नोट्स दिलेली आहेत. त्यामधूनच सगळे येणार आहेत, तेच रिव्हिजनसाठी वापरायचं आहे. ती नोट्स प्रत्येक टॉपिक मागं प्रत्येक दिवशी एक टॉपिक, त्या टॉपिकवर तुम्हाला लॉंग लेंथ नोट्स, तुम्हाला शॉर्ट नोट्स, ह्या 2 पद्धतीच्या नोट्स अवेलेबल झाल्या आहेत. बघा, पहिले एक टॉपिक मिळाला, त्या टॉपिकवर काय, त्या टॉपिकवर तुम्हाला एक टॉपिक मिळाला समजा पशुधनाच्या जाती. आता गाई म्हशीच्या, यामध्ये गाई म्हशीच्या असं पहिला टॉपिक मिळाला, गाई म्हशीच्या जाती. नंतर त्या टॉपिकवर तुम्हाला लॉंग लेंथ नोट्स, हे मोठी नोट्स राहतील, लॉंग नोट्स राहतील. नंतर शॉर्ट नोट्स राहतील. लॉंग नोट्स जी आहे जवळपास 30 पेजेसची राहू शकते, 20 पेजेसची राहू शकते, 50 पेजेसची राहू शकते. आणि ते पण एकदम जबरदस्त राहते, वाचायला सुटसुटीत व्यवस्थित वाटते एकदम. तुम्ही असं वाचल्याबरोबर डोक्यात बसून जातात, पॉइंटच दिलेले असते त्यामध्ये. नंतर शॉर्ट नोट्स असते, कोणती शॉर्ट नोट्स असते ती पण तुम्हाला यासोबत दिली जाते. ह्या लॉंग नोट्सचा पूर्ण सारांश 50 पेजेसची असेल ना तर 3 पेजेसमध्ये तुमची शॉर्ट नोट्स असते. 3 ते 4 पेजेसमध्ये सगळा चॅप्टर व्यवस्थित कव्हर केलेला असतो, पॉइंट टू पॉइंट यामधलं सगळं येत असते. जेव्हा परीक्षा येत असते ना, परीक्षेच्या 1-2 दिवसापूर्वी शॉर्ट नोट्सच वाचायचे असते. आता जरी तुम्ही शॉर्ट नोट्स वाचल्या, तुमचा अगोदरचा अभ्यास जर होऊन नसला तरी तुम्ही ते पुढची टेस्ट देऊ शकता. आता तुम्हाला टॉपिक मिळाला, टॉपिकवर नोट्स मिळाली, लॉंग शॉर्ट ह्या 2 पद्धतीच्या नोट्स मिळाल्या. नंतर दिवसभर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्याच अभ्यासावर संध्याकाळी एक टेस्ट होत आहे मित्रांनो. 40 प्रश्नाची, 50 प्रश्न, 60 प्रश्नाची अशी ती टेस्ट आहे. 30 प्रश्नाची पण राहते, त्या टॉपिकवर डिपेंड आहे. तर ही टेस्ट तुम्हाला जवळपास एक 60 मार्काची असो, 70 मार्काची, 80 मार्काची, 90, 100, 120 अशा मार्कांची टेस्ट असते. तुम्हाला ती टेस्ट सोडवायची आहे. टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला बाकायदा सविस्तर विश्लेषण, प्रत्येक प्रश्नाचं तुमचा प्रश्न का चुकलाय, कोणता चुकलाय, पर्याय, सगळ्या पर्यायाचं सुद्धा विश्लेषण तिथं दिलेलं आहे एक्सप्लेनेशन मध्ये. ठीक आहे, तुमची रँक, तुमचे मार्क सगळं टेस्ट नंतर तुम्हाला कळूनच जाणार आहे. ऑटोमॅटिकली ते सगळं तुमच्या असं बोर्डवर येत असते. तुम्ही लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईलवर सगळ्याच गॅजेटवर सोडू शकता. लॅपटॉपवर तर तुम्ही एकदम परीक्षेच्या स्टाईलनं सोडू शकता. परीक्षा स्टाईलनं कसं, इकडं एकदम ते नंबर वाईज क्वेश्चन असते, इकडं असा क्वेश्चन आलेला असतो, खाली ऑप्शन, मग तुम्ही फटफट आपला टेस्ट सोडवायची. ज्या पद्धतीने परीक्षा असते त्या पद्धतीने रोज जवळपास 40 टेस्ट होणार आहे. त्यामध्ये किती 40 टेस्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने तो प्रोग्राम चालू आहे. ज्यांना व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्यांनी फक्त 499 खर्च करायचा आहे. किती आहे? 499 ची फीज आहे. जास्त फीज ठेवलेलीच नाही आपण. किती? 499 मध्ये तुमचा बजेट लागला. तुम्ही प्रक्षेत्र सहाय्यक असो की प्रयोगशाळा परिचर म्हणजे लॅबोरेटरी अटेंडंट असो की लाईफ स्टॉक असिस्टंट असो, झाले समजून घ्यायचं. कारण जवळपास आम्ही तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जात आहोत. आपले नेहमीचे रिझल्ट मागचे व्यवस्थित आहे, त्यामुळे तुम्हाला मी त्या याच्यावर तुम्हाला सांगत आहोत. ठीक आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी परचेस करू शकता. आपलं दास ऑफिसर अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे, तिथे जायचं आणि तिथून हा मापसू भरती 2026 40 डेज मास्टर प्लॅन या नावाचा कोर्स आहे, तो बाय करायचा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आला ना मित्रांनो, लगेच या नंबरला तुम्ही कॉल करायचा. बघा इथे नंबर दिलेला आहे, पॉज करून तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं. इथे नंबर दिलेला आहे, परत सांगतो 73 50 78 93 85. ठीक आहे, हा आपला नंबर आहे, यांना कॉल करायचा. मी पण उचलतो, असं काही नाही. ठीक आहे, अजून काही असलं तर परत सांगायचं. टेस्ट सिरीज पण आहे, नाही अशातला भाग नाही. टेस्ट सिरीज पण आहे व्यवस्थित. फॉर्म किती आले हे सगळे मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर सगळं तुम्हाला कळून जातील किती फॉर्म आलेले आहे. सगळे व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत, त्या सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेच दिसून जातील. ठीक आहे, आपली टेस्ट सिरीज पण आहे. ही सगळी टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज 2026 याची फीज फक्त 249 आहे. किती? 249 याची फीज आहे. यामध्ये टोटल 12 टेस्ट आहे मित्रांनो. की टोटल टेस्ट किती आहे? टोटल 12 टेस्ट आहे. या 12 टेस्ट फक्त 249 मध्ये. आणि यामध्ये कसं आहे, नवीन पॅटर्न आलेला आहे टीसीएसचा. ग्रुप ABCDE यामध्ये प्रत्येक नॉन टेक्निकलचा 3-3 प्रश्न दिलेला असतो आणि आपले टेक्निकलचे 8-8 प्रश्न दिलेले असते प्रत्येक ग्रुपला. ABCDE पर्यंत असे 5 ग्रुप केलेले आहेत. प्रत्येक ग्रुपला, प्रत्येक विभागाला
जवळपास 24 मिनिट दिलेलं आहे. किती? 24. जोपर्यंत ते मिनिट संपत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या विभागात जात नाही, दुसऱ्या ब्लॉकमध्ये, दुसऱ्या ग्रुपमध्ये जात नाही. अशा पद्धतीने तो पॅटर्न ATCSचा तोच पॅटर्न आपण फॉलो केलेला आहे. ह्या सगळं ह्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळून जातील. याची टेस्ट सिरीज आपले ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जिथं आपलं तुम्हाला टायटल दिसते ना आपल्या व्हिडिओचं, तिथं क्लिक करायचं. तिथं मोर म्हणून एक खाली याच्यात दिलेलं असते, त्याला क्लिक करायचं, सरळ तुम्हाला मिळून जाते. नाही यावर कॉल करायचा, तुम्हाला लिंक मेसेज वगैरे व्हॉट्सअप केला तर मिळून जाते, असं काहीच नाही. ठीक आहे. आपण याच याच्यावरून सरळ आपल्या याच्यावर लेक्चरवर येऊ. जस्ट मिनिट. तर बघा, आपलं कुठं होतं 485 वर आलं होतं आपण. 328 आपलं जागतिक सरासरी दूध उपलब्धता आहे, अवेलेबिलिटी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पुढे बघा, भारतात अंडी उत्पादनात प्रथम राज्य कोणते? प्रथम क्रमांकाचं राज्य आहे आंध्र प्रदेश अंडी उत्पादनामध्ये. ठीक आहे, विचारलं जाऊ शकते. आंध्र प्रदेश नंतर तमिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल. पहिलं लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेश. ठीक आहे, पहिलं लक्षात ठेवायचं. बाकीचे नाही लक्षात राहिले तरी चालून जातील, कारण तुम्ही MPSC एक्झाम देत नाही, एवढं काही हार्ड विचारत नाही. तुमची प्रयोगशाळा परिचारक क्लास 3 ची पोस्ट आहे, क्लास 3 क्लास 4 ची पोस्ट आहे, त्यामुळे. ठीक आहे, आंध्र प्रदेश याचं पहिलं उत्तर आहे. आता कमर्शियल पोल्ट्री फार्म्स मोठ्या प्रमाणात तिथे आंध्र प्रदेशमध्ये आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, मार्केट लिंकेज फीड, हे सगळ्या गोष्टी ठीक आहे. ह्या गोष्टी ठीक आहे, फक्त तुम्हाला आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचा आहे. काय? आंध्र प्रदेश अंडी उत्पादनामध्ये टॉपला आहे. पुढे जाऊ. बघा, आता जाफराबादी म्हशीचे मुख्य वैशिष्ट्य काय? जाफराबादी म्हशी हे एकदम जड मोठं जनावर आहे, त्यामुळे ती मोठी म्हैस आहे, एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. ठीक आहे. काय? लहान आहेत का? नाही. मोठे जड शरीर आहे, कमी दूध नाही, पांढरा रंग नाही, काळा रंग आहे त्या म्हशीचा. याचं उत्तर काय मित्रांनो? याचं उत्तर आहे मोठे व जड शरीर आहे. ठीक आहे. काय? मोठे व जड शरीर आहे जाफराबादीचं, ते एक चांगलं वैशिष्ट्य आहे. भारतातील सर्वात मोठ्या आकाराची म्हैस आहे, सर्वात मोठा आकाराचा जाफराबादीचा. गुजरातमध्ये आढळते, मजबूत व जड बांधा आहे. ठीक आहे, हे सगळे याचे फीचर आहे. आपण लगेच पुढे जाऊ. मेहसाणा जात कोणत्या क्रॉस ब्रीड पासून तयार झाली आहे, असा हा प्रश्न आहे. तर बघा, मेहसाणा जात जी आहे याचं उत्तर काय आहे? मेहसाणा जात आहे आपली मुर्रा सुरती यापासून तयार झालेली आहे मेहसाणा जात. मुर्रा सुरती. आता इंग्रजी नाव दिसत आहे, लगेच घाबरून जायचं नाही, वाचायचा प्रयत्न करायचा. मला माहिती आहे तुमचा, जिथं इंग्रजी दिसते तिथं आपण हात जोडतो, त्यामुळे ते एवढं काही कठीण नाही, फक्त नावच आहे. मुर्रा सुरतीपासून मेहसाणा जात तयार झालेली आहे. राहील लक्षात? मुर्रा सुरतीपासून मेहसाणा जात तयार झालेली आहे. मुर्रा सुरती प्लस हे बरोबर. ठीक आहे, राहील लक्षात? हे विचारलं जाऊ शकते. बाकी मग चांगले दूध उत्पादन वगैरे ते सगळं ठीक आहे. उत्तम ऍडॅप्टेबिलिटी, म्हणजे कोणत्या वातावरणात टिकून राहणं, हे सुद्धा. तर बघा, पुढे बघा, चुकीची जोडी ओळखायची आहे. म्हैसच्या जाती आहे सगळ्या. नंबर 1 मुर्रा हरियाणामध्ये आहेत का? जाफराबादी गुजरातमध्ये आहेत का? सुरती पंजाबमध्ये आहेत का? नागपुरी महाराष्ट्रात आहेत का? तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक डेव्हलप करायची आहे. नागपुरी महाराष्ट्रात आहेत का? हो, नागपूर जिल्ह्यावरून तुम्हाला कळायलाच पाहिजे. नागपुरी ही कुठली आहे? महाराष्ट्रातली आहे, बरोबर ना? नागपुरी कुठली आहे? महाराष्ट्रातली आहे, बरोबर आहे. सुरती पंजाब, सुरत कुठं आहे? गुजरातमध्ये आहे. पंजाब कुठं? मग वेगवेगळे आहेत नाही. आणि जाफराबादी गुजरात आत्ताच बघितलं आपण, हे बरोबर आहे. मुर्रा हरियाणामध्ये, हे दोन याच्यात जर तुम्हाला कन्फ्युजन झालं, मुर्रा आणि सुरती, तर सुरती तुम्हाला माहित आहे, सुरत कुठं आहे? गुजरातमध्ये आहे. पंजाबमध्ये आहे का? नाही, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि जर तुमचं कन्फ्युजन या दोन मधलं असलं, हे चुकीचं निघालं, तर मग याचं उत्तर मुर्रा हरियाणा. ठीक आहे. नंतर बघा, पुढे बघा, हे सगळं आपण विश्लेषण दिलेलं आहे. मुर्रा सर्वाधिक दूध देणारी म्हैस आहे. आता जे जाफराबादी आहे ते सर्वात मोठी म्हैस आहे. हे जे जाफराबादी आहेत ना, ती सर्वात मोठी म्हैस आत्ताच बघितलं आपण. मुर्रा जे आहे सर्वाधिक दूध देणारी म्हैस आहे. सिकल शेल शिंग असणारे आपली सुरती म्हैस आहे. नंतर नागपुरी पांढरी म्हैस नाही, एवढी पण पांढरी म्हैस नाही ती. ठीक आहे.
पुढे बघा, सुरती म्हशीचे प्रमुख वैशिष्ट्य काय? सिकल शेप तिचे शिंग आहे, आताच बघितलं आपण, ते त्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, राहील लक्षात. प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? सिकल शेप शिंग आहे, शिंग हॉर्न, वाकडी अशा पद्धतीचे शिंग आहे. ठीक आहे, सुरती म्हशीचे, सुरती जातीचे शिंग कोयत्यासारखे आहेत. ते दिसलंय नाही, असे कोयत्यासारखे, याचं मुख्य वैशिष्ट्य येतात परीक्षेला, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. नंतर बघा, दूध व पोल्ट्रीवर प्रश्न आहे. एक, सर्वाधिक दूध देणारी शेळीची जात आणि लेअर बर्ड साठी योग्य वैशिष्ट्य काय? असे 2 प्रश्न आपण टाकलेले आहेत. इथं पहिला प्रश्न आहे मित्रांनो, सर्वाधिक दूध देणारी शेळीची जात कोणती आहे? नेहमीच येतात परीक्षेला, त्यामुळे हे यायलाच पाहिजे तुम्हाला. कोणती आहे मित्रांनो? जमुनापरी. कोणती आहे? जमुनापरी ही सर्वाधिक दूध देणारी शेळीची जात आहे. शेळीची जात आहे जमुनापरी. राहील लक्षात, राहतेच, असं काही नाही, खूप काही हार्ड नाही. क्वीन ऑफ गोट्स, शेळीची राणी असं म्हटलं जाते. नंतर बघा, नंतर काय, दुसरा प्रश्न आहे, लेअर बर्ड साठी योग्य वैशिष्ट्य काय? तर जास्त वजन असते, कमी अंडी असते, जास्त एग्ज प्रोडक्शन असते की स्लो ग्रोथ असते? यामधलं कोणतं वैशिष्ट्य बसते लेअर बर्ड साठी? कोणतं बसते? अंडी उत्पादन जास्त असते. अंडी उत्पादन कसं असते? जास्त असते. हे लेअर बर्ड साठीचं मुख्य वैशिष्ट्य आहे, अंडी उत्पादन. ठीक आहे, पुढे जायचं. बघा आता, मांसासाठी ब्रॉयलर प्रसिद्ध जात कोणती? तर कॉर्निश लेगॉन तर आपली अंड्यासाठी आहे, मिनॉर्का असेल तर आपली लढाई एकदम. त्यामुळे यामध्ये कोणतं उरतंय? कॉर्निश. कोणतं उरलंय? कॉर्निश. कॉर्निश ही जात मांसासाठी प्रसिद्ध आहे. कॉर्निश राहील लक्षात, मांसासाठी प्रसिद्ध असलेली जात आहे कुक्कुटची. ठीक आहे, पुढे बघा, कॉर्निश जातीचा वापर ब्रॉयलर प्रोडक्शन, मांसासाठी, विशेषतः मांसासाठी होत असतो. नंतर फास्ट ग्रोथ होते आणि हेवी बॉडी असते, हे बघा. ठीक आहे, पुढे जायचं. आता नंतर बिटल शेळीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर बिटल शेळी दिसताय तुम्हाला, बिटल शेळीचं मुख्य वैशिष्ट्य मोठे कान, याचं मुख्य वैशिष्ट्य आहे बिटल शेळीचं. यावर प्रश्न येतात, या बिटल शेळीवर प्रश्न येतात. आता बघा, तुम्हाला तिथं आपल्या एक्झाम मध्ये बकरी आलं तरी विसरायचं नाही. विदर्भवाल्यांना माहिती आहे, परंतु तिकडे पश्चिम महाराष्ट्रवाल्यांना एवढं बकरी हा शब्द माहिती नाही, परिचित नाही, त्यामुळे बकरी सुद्धा येऊ शकते परीक्षेमध्ये. बिटल शेळीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो? मोठे कान. स्पष्टीकरण परत, लांब व लोंबणारे कान हे बिटल शेळीचे वैशिष्ट्य आहे. यावर प्रश्न येतात. आणि एक ड्युअल पर्पज म्हणजे दूध व मांस दोन्हीसाठी वापरली जाणारी शेळी आहे. ठीक आहे, पुढे बघा, मेरिनो लोकर जे आहे वूल पर्पज मेंढी जाती म्हणजे लोकर उत्पादनासाठी कोणती मेंढी जात वापरली जाते? तर मेरिनो. लोकर उत्पादनासाठी कोणती? मेरिनो जात वापरली जाते. लोकर उत्पादनासाठी जबरदस्त जात आहे. आता ड्युअल पर्पज म्हणून आता मी तुम्हाला सांगितलं, ड्युअल पर्पज म्हणून सांगितलेलं आहे, त्यामुळे परत हा प्रश्न टाकलेला आहे. पण टाकायला नव्हता पाहिजे. बिटल आता सांगितलंय तुम्हाला, ड्युअल पर्पज आहे, दोन्ही उद्देशानं, मांस, दूध. ठीक आहे, म्हणजे दुहेरी उद्देशीय असं म्हणतात मराठीमध्ये. आता कोंबडा दिसतोय तुम्हाला, असेल एकदम कातीवर, म्हणजे लढाईसाठी हा कोंबडा वापरला जातो. कशासाठी? लढाईसाठी. म्हणजे लढाऊ स्वभाव आहे त्याचा, बिचाराचा लढाऊ स्वभाव आहे, तो बिचारा नाही, भयंकर लढाई करते तो, त्यामुळे लढाऊ स्वभाव आहे. याचं मुख्य वैशिष्ट्य आहे मित्रांनो, लढाऊ स्वभाव. ठीक आहे, असीलचं काय येतं? असीलचं हाच प्रश्न येतील. जास्ती अंडी, मांस, लहान आकार असं काही येणार नाही. फक्त याचं लढाऊ कोंबडा आहे असं येतील, फायटिंग करणारा. ठीक आहे, दुसरा शब्द येऊ शकतो, फायटिंग करणारा, एकदम म्हणजे काय म्हणतात, चिडचिडा असं येऊ शकते, फायटिंग करणारा. इंडिजिनियस आहे, एग्ज प्रोडक्शन साठी नाही. ठीक आहे, पुढे बघा, चुकीची जोडी ओळखायची आहे. परत, लेघॉर्न एग्ज साठी आहेत का? लेघॉर्न एग्ज साठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, लेघॉर्न कोंबड्या एग्ज साठी प्रसिद्ध आहेत, अंडी उत्पादनासाठी आहेत ना. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे आपली कॉर्निश, मीठसाठी, मांसासाठी प्रसिद्ध आहे, माहित आहे ना. मीठ म्हणलं तर काही तुम्हाला असं वावगं नाही ना, मीठ म्हणलं तर मासच आहे. लेगॉन, एग्ज म्हणलं तर अंडीच आहे. असं तिथं येऊ शकतं परीक्षेमध्ये. टीसीएस गुगल ट्रान्सलेट केलेला पेपर वापरतात, त्यामुळे मीठ पण अशा अशा शब्दामध्ये येऊ शकतं, असं लिहून येऊ शकतं मीठ. आलंय ना लक्षात. मीठ अशा शब्दामध्ये येऊ शकतं, मीठ लिहून येऊ शकतं असं. त्यामुळे मीठ कॉर्निशसाठी, असील एगसाठी आताच बघितलं. असेल आपण काय लढाऊ स्वभाव आहे, एकदम फायटिंग साठी चालतं. रोड आयलंड रेड ड्युअल पर्पज, दोन्ही उद्देशानं. अंडी, मांस या दोन्ही उद्देशानं. हे सगळं इथे आपण विश्लेषण दिलेलं आहे. जास्त अंडी उत्पादन, लेगॉनचं फास्ट ग्रोथ, हेवी बॉडी, कॉर्निशची मीठसाठी म्हणजे मांसासाठी वापरले जाते. असील एकदम फायटिंग, दोन तलवारी दाखवलेल्या आहेत, लढाऊ स्वभाव आहेत. रोड आयलंड रेड ड्युअल पर्पज, अंडी मांस दोन्हीसाठी. ठीक आहे, राहील लक्षात. सगळं आपण IMP घेण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटते झालंय. ठीक आहे, पुढचं लेक्चर याच्यापेक्षा मोठं घेऊ. मला वाटतं आपण 50 प्रश्नाचं लेक्चर घेऊ. अलीवेळ तर पार्ट 1 पार्ट 2 पुढे आता लगेच तुम्हाला 4-5 दिवसामध्ये मी रेकॉर्ड करून टाकतोय. 50 प्रश्नांचं, पुढचं त्याचं 100 प्रश्नांचं घ्यायचं आपल्याला, पार्ट 1 पार्ट 2. 50-50 अगोदर आपण 25-25 असं घेऊया, नंतर 50-50चं घेऊ. थोडे मोठमोठे होईल पण व्यवस्थित होईल. तुमचे एकदम 400 ते 500 प्रश्न आपल्याला कव्हर करायचे. ठीक आहे, थांबतो आता. धन्यवाद. सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या मित्रांनो, परत सांगतोय सबस्क्राईब करून घ्या.